मला वाटतं की भावेशनं अभिषेकला सामनावीर पुरस्कार त्याचा दिलेला आहे, कारण अभिषेकनं शेवटचं षटक हाताळलं. वेल बॉलिंग अभिषेक अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. नांदकरच्या विरोधात देवरुंग असा सामना आपण या पुढचा बघणार आहोत. दोन्ही कॅप्टन लास्ट ऑफिशियल कॉल. आमने टीम आपण कुठेही जायचं नाहीये. योगेश 11 आमने टीम. तुम्हाला यानंतरचा सामना लगेचच खेळावा लागेल दुसऱ्या फेरीमधील. हॅलो, चला आपण दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याकडे वाटचाल करतोय. व्हीएन एंटरप्राइजेस गावदेवी स्पोर्ट नांदकर विपक्ष योगेश 11 आमणे या दोन संघादरम्यान आपण टॉस करतोय. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी या. चला, व्हीएन एंटरप्राइजेस गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाचा संघनायक आलेला आहे. चला, योगेश 11 आमणे संघनायकाला विनंती करतोय की आपण या नाणेफेकीसाठी. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. आतापर्यंत आपण पहिल्या फेरीतील 4 सामने कव्हर केले. अतिशय सुंदर या स्पर्धेचं नियोजन सौम्य केबल नेटवर्क 2025
आणि पहा पावसाचा आनंद घेण्यासाठी त्याचप्रमाणे या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी कोबरा सुद्धा मात्र आलेला आहे. वेलकम कोबरा. आणि तो सुद्धा आता मात्र एखाद्या बिलातून बाहेर निघालाय. आज 2 जुलै 2025 आणि 7 स्टार ग्रुप पैकी एक स्टार अर्थात अनंताजी केणे यांचा आज वाढदिवस अभिषेक 16. आणि तसे जर पाहिलं तर या ठिकाणी सुद्धा वाढदिवस आपण साजरा करणारच आहोत. परंतु चला माजी उपसरपंच ग्रामपंचायत इतडे किरलूचे रॉकी बाई यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. 3 षटकांचा सामना असेल, लक्ष असू द्या. काटाचा कॉल. टॉस जिंकला व्हीएन एंटरप्राइजेस गावदेवी स्पोर्ट नानकर संघाने. चला नानकर संघाने टॉस जिंकलाय. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. प्रत्येकी 3 षटकांचा सामना असेल. आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. चला सराव थांबवायचा आहे विनंती करतोय. आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. लगेचच योगेश 11 आमणे विपक्ष विहान एंटरप्राइजेस गावदेवी स्पोर्ट नानकर. छत्रपती शिवाजी क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नानकर इथून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण या ठिकाणी देशभरामध्ये पोहोचवतोय. नानकर वन द टॉस इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट अगेन्स्ट योगेश 11 आमणे. चला त्याच्यानंतर आपण पहिल्या फेरीतील यानंतर जो सामना असेल आई एकविरा स्पोर्ट साबत विपक्ष आई गावदेवी वालशीन. या दोन्ही टीमला विनंती करतोय की आपण सुद्धा रेडी राहायचं आहे, कारण या सामन्यानंतर आय थिंक पहिल्या इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी होणार आहे. मी प्रत्येक संघाला विनंती करतोय की जे आज संघ खेळणार आहेत त्या संघाच्या सर्व संघनायकांना की जी वेळ आपल्याला दिलेली आहे त्या वेळेवरती सर्वांनी उपस्थित राहावं, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही याची सर्व संघाने काळजी करावी. वेलकम अक्षय थेटे. वेळेच्या अगोदर संघ इथे पोहोचलाय आणि नानकर टीमचं मी आभार व्यक्त करतोय, कारण कुठलाही कारण न सांगत असताना या ठिकाणी आयोजकांना त्यांनी सहकार्य केलं.
चला फिल्डिंग लावून घ्या. विहान एंटरप्राइजेस गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाने नाणेफेकी जिंकली. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला. कोबरा चला आपण बाहेर निघायचंय. कोबरा प्लीज. सलामी जोडी पाहू शकाल. योगेश लेवन आमने संघाची सध्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. भावेश आणि त्याच्या सोबतीला प्रशांत. चला प्रति 3 षटकांचा सामना आहे. लक्ष असू द्या. आणि षटकाला सुरुवात करतो गोलंदाज अक्षय थेटे. ऑन साईडला पाहिलं तर जास्तीत जास्त आपल्याला बाउंड्री ऍड्रेस पाहायला मिळत आहेत. आणि दोन्ही बॅटर आपण जर पाहिले तर उजव्या हाताचे आहेत. दोन्ही आमचे ऑफिशियल पंच निखिलेश बजागे सर आणि राजेंद्र पाटील सर. प्रशांत इज ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्रायकिंग एंडला भावेश उर्फ बाबू. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना सध्या आपण या ठिकाणी पाहत आहोत. उपस्थित प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे प्रेक्षक आमच्या सोबतीला नुकतेच जोडलेले असतील एसके एंटरटेनमेंट या वाहिनीवरती त्यांच्या माहितीसाठी तुम्ही पाहता सोमेक केबल नेटवर्क चषक 2025. अक्षय ओव्हर द विकेट. हो चांगली लेंथ चांगला वेग पहिल्या चेंडूवरती प्राप्त केला. हे वैशिष्ट्य राहिले अक्षय थेट. मग टेनिस बॉल क्रिकेट असेल रबर बॉल क्रिकेट असेल नुकतीच एक मोठी स्पर्धा अक्षय थेटीच्या टीमने जिंकली. प्रशांत स्ट्रायकिंग एंडला आणि पहिल्या चेंडूवरती प्रशांतला मात्र त्याने शांत केलाय गोलंदाज अक्षय थेटेनं. आणि पहा आता मात्र ऑफ साईडला आय थिंक 4 फिल्डर बाउंड्रीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक रणनीती सातत्याने आपल्याला अक्षयची पाहायला मिळत असते. हो ही लेन सुद्धा खूपच छान होती परंतु लाईन थोडीशी चुकीची पाहायला मिळाली कारण चेंडू उजव्या स्टिकच्या भरपूर बाहेरून निघून गेला आणि त्यामुळे मात्र पहिली धाव या ठिकाणी एक्स्ट्राच्या स्वरूपात अक्षयने खर्च केली. बॅकवर्ड पॉइंट लाईक फिल्डर आहे. डीप कव्हर पॉइंट लाईक फिल्डर आहे. स्टक कव्हर लाईक फिल्डर आणि आय थिंक आता वाईडिश लॉंग ऑफ कडे एक फिल्डर तैनात केलाय. कावू कॉर्नरकडे ऑन साईडला पाहू शकला फिल्डर मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग अशी ही व्ह्यू रचना. त्याच्यानंतर एक डीप फाईन लेगला तुम्ही फिल्डर पाहू शकाल. परंतु 2 क्षेत्ररक्षक आय थिंक तुम्हाला आतमध्ये ठेवावं लागतील. आय थिंक एकच क्षेत्ररक्षक ठेवावं लागेल जे तेच पंच सांगत असताना. आता डीप वाईडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आय थिंक वाईडिश मिड ऑफला आपल्याला पाहायला मिळतोय. हो आतापर्यंत अक्षयने 3 चेंडू रिलीज केले आणि 3ही चेंडूवरती पाहिला तर प्रशांतने तोच स्ट्रोक केला गेला. एक धाव मात्र कंप्लीट केली गेली होती आणि त्याच्यानंतर ओव्हरच्या रूपाने दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. तिरीचा प्रयत्न होतोय. रिक्स उचलली आय थिंक त्या ठिकाणी दोन्ही फलंदाजाने. त्या रिक्स मध्ये मात्र कुठेतरी इजाफा झाला असं म्हणावं लागेल. पंचाचा 22चा इशारा आणि अखेर 3 धाबा पळून पूर्ण केल्या. म्हणजे आतापर्यंत बॅटच्या स्वरूपात एकही धाव फलंदाजाने जोडली नाहीये. पहिली धाव वाईटच्या स्वरूपात दिली त्यानंतर या 3 धाबा बायच्या स्वरूपात 4 धावा धाव फलक्यावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. आता मात्र भावेश इज ऑन स्ट्राईक होते. हो या ठिकाणी पाहू शकाल किती वेगाने चेंडूला कुठल्या प्रमाणात मात्र त्याने फटका जनरेट करण्याचा प्रयत्न झाला नाही आणि त्याच्यानंतर मात्र फिंगर अप फलंदाजात इथे मात्र जावं लागेल. भावेशला आता मात्र माघारी परतावं लागेल. परंतु दोन्ही मात्र भावेश तिथे प्रश्न करतो की आय थिंक एक्झॅक्टली काय घडलंय परंतु पंचांचं असं म्हणणं आहे की बॅट अँड चेंडूचा मात्र तिथे संपर्क झालेला आहे. त्यामुळे मात्र कुठेतरी पहिला धक्का इथे मात्र पाहायला मिळतो या टीम योगेश लेवन आमने संघाला लागत असताना. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल चला दोन्ही आता पंच चर्चा करतायत आणि चर्चेनंतर जो काही निर्णय येईल तो आता मात्र निर्णय दोन्ही टीमला आता मात्र मान्य करावा लागेल.
कारण कुठल्याही संघाला मात्र DRS सिस्टीम इथे उपलब्ध नाहीये, परंतु जे ऑफिशियल पंच आहेत आता मात्र जर पंचाला वाटलं तर आय थिंक आपण या ठिकाणी टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतोय आणि तेही जर टेक्नॉलॉजीमध्ये जर आपल्याला साफ सुत्र दिसून जर आलं तर तुमच्यापर्यंत आम्ही निर्णय पोहोचू शकतोय, याची सर्व संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. थर्ड पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत आलाय. फलंदाज नाबाद आहे. तर ही सुद्धा धाव असेल लेग बायच्या स्वरूपात. आमच्या सोबतीला अजित पाटील आहेत सध्या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये, त्यांचं करूया आपण कॉम बॉक्स मध्ये हार्दिक स्वागत. हो, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन पहा, फ्लॅटेड डिलिव्हरी, फुलर लेंथ होती, गतीमध्ये परिवर्तन केला आणि या शेड्यूल मध्ये तर आपण जर पाहिलं तर अक्षयने भले भली फलंदाजांना मात्र नाचवलाय. त्यापैकी हा चेंडू जबरदस्त या ठिकाणी सुरुवात पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की मात्र कुठेतरी फलंदाजाच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरमध्ये मात्र वेगळ्या धावा येतील, परंतु कुठेतरी प्रत्येक धाबेसाठी संघर्ष केला जातो या दोन्ही फलंदाजाचा विचार केला तर. आता मात्र बॅटच्या अगदी रडारमध्ये चेंडू पाहायला मिळतो. चेंडू अगदी कव्हरच्या क्षेत्रामध्ये मिस फिल्डिंग पाहायला मिळाली, चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आय थिंक पहिल्या बॅटच्या स्वरूपात धावा इथे मात्र या स्कोर कार्ड मध्ये पाहायला मिळाला. प्रशांतच्या बॅटमधून निघणारा हा पहिला चौकार पाहायला मिळाला आणि चौकारानं स्वतःचा संघाचा आय थिंक नव्हे तर स्वतःचं खातं उघडलंय आणि चौकाराच्या साईड संघटित धावसंख्या बिनगडी बाद 9. प्रथम बॅटिंग करत असताना संघ योगेश लेवन आमने संघ पुन्हा धाव मात्र पाहू शकला. अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट केल्याचा प्रयत्न होता आणि चेंडू बॅट मध्ये कुठला संपर्क नाहीये. एक सफल षटकाची समाप्ती. अक्षय थिटेचा स्पेल इथे संपन्न झाला. टीम गावदेवी आय थिंक विहान एंटरप्राइज गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाने पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या 9. चला यानंतर दोन्ही टीमला विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहा. आई गावदेवी स्पोर्ट वालशिंद विपक्ष आई एकविरा स्पोर्ट सावध आणि त्याच्यानंतर आई गावदेवी पीसी संघ फाईट करेल जानू स्पोर्ट इताडी संघाच्या विरोधात. पहिल्या फेरीत तो शेवटचा सामना असेल. जी वेळ तुम्हाला दिलेली आहे त्या वेळेवरती सर्वांनी उपस्थिती दाखवायची आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज शुभम उर्फ सोनू. सोनूवरती नेहमीच नांदकरकरांचा भरोसा राहिलेला आहे आणि तो भरोसा जिंकण्याचा कार्य नेहमीच तो करत असतो. राऊंड द विकेटनं तो नेहमीच मारा करत असतो. समोर आहे फलंदाज भावेश. आतापर्यंत भावेशच्या बॅटमधून एकही धाव निघाली नाही, परंतु शुभमच्या भात्यातून मात्र पहा किती वेगवान चेंडू निघाला आणि इष्टांच्या पाठीमागे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये थेटेनं मात्र काय जबरदस्त त्या चेंडूला कनेक्शन केलंय. डॉट चेंडूने सुरुवात, जी सुरुवात अक्षय थेटेने केली ती सुरुवात शुभमने केली. धावसंख्या स्थिर आहे, बिनगडी बाद 9. पहिल्या डावा आय थिंक पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र आमनेकरांनी मात्र फक्त 26 धाबाच जोडल्या होत्या आणि असं वाटतं की हा सामना सुद्धा कदाचित लो स्कोरिंग पाहायला मिळतो की पंचाची दोन्ही समांतर वाईटचा इशारा. अतिरिक्त धाबा जास्त पाहायला मिळतात त्या इनिंग मध्ये. मग लेग बायच्या स्वरूपात असतील, बायच्या स्वरूपात असतील, वाईटच्या स्वरूपात असतील, बॅटच्या स्वरूपात आपण पाहिल्या फक्त 4 धावा. हो, फरक्या हवेत केला, मिस टायमिंग आहे, सेफ लँडिंग होणार. डीप वरून जोपर्यंत क्षेत्ररक्षक थिंग पॉइंटचा फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचतोय तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मात्र त्या ठिकाणी उपलब्ध झाली. म्हणजे भावेशच्या बॅटमधून निघणाऱ्या हा पहिल्या 2 धावा. तसंही जर पाहिलं तर मोठ्या फटक्यांसाठी या खेळाडूला आपण नेहमीच ओळखत असतो. मग प्रशांत असेल, भावेश असेल, राकेश असेल. सरळ बॅट लॉफ्ट थेट स्टँड अँड डिलिव्हर, उंचचा उंच आणि लांबच लांब ठोकला भावेशनं. इनिंग मधील पहिला षटकार. रेप्ले मध्ये पाहू शकाल ओव्हर पिच चेंडू थोडासा बॅक फुटला, आय थिंक वजन ट्रान्सफर केलं आणि त्याच्यानंतर पहा कडक शॉट परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि चेंडूला मात्र डिपॉझिट केला. लॉंग ऑफ आय थिंक लॉंग ऑनच्या मधून साइड स्क्रीनच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धाबांसाठी. याच फटक्यासाठी या खेळाडू ओळखला जातो आणि याच फटक्याची मात्र कुठेतरी नितांत गरज होती टीम योगेश लेवन आमने संघाला की शुभमच्या अगेन्स्ट अजून एखादा मोठा फटका जर आला तर मात्र आय थिंक चांगल्या स्थितीमध्ये आमने संघ पाहायला मिळू शकेल. कडक शॉट, ओ माय गॉड, पंच केलाय पॉइंटच्या डोक्यावरून.
शॉट अप टर्न असं म्हटलं तर वाव टर्न नाही. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. भावेश इज ऑन फायर. असं वाटतं की सुरुवातीला शांततापूर्वी आय थिंक जर पाहिलं तर वादळ येण्यापूर्वीची ती शांतता होती आणि आता मात्र कडक फटके कडक शॉट आता मात्र भावेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला थोडासा वेल घेतला आणि त्याचा मात्र थोडासा बेनिफिट इथे मात्र मिळत असताना पाहता पाहता आता मात्र कुठेतरी धाव फलक अगदी बुलेट ट्रेन प्रमाणात मात्र या ठिकाणी वेगाने पुढे चाललाय. 24 धावा आणि एकही विकेट गमावला नाही. ही जमेची बाजू. अजून एक मोठा फटका खेळण्याचा उद्दिष्ट परंतु मात्र पाऊसकल बॅटची कडा अगदी वरच्या कडेला चिटू स्पर्शाला चिटूचा अगदी तडमॅनला डिफेन्स प्रोटेक्शन तैनात आहे. सिंगल धाव तिथे कंप्लीट पाहायला मिळाली. एक धाव तिथे मात्र पूर्ण झाली गेली आणि एका धावेवरती समाधानी राहावं लागेल. कारण तसं जीवन आपण जर पाहिलं तर जीवन अमूल्य आहे आणि जीवनामध्ये समाधानी सुद्धा असणं फार गरजेचं आहे. जसे आमच्या अनंतजी केणे जीवनामध्ये फार समाधानी आहेत आणि आज त्यांचा अभिष्ट चिन्ह 16 सध्या आपण पार पाडतो आणि सायंकाळी तो 16 मात्र या ठिकाणी आपण सेलिब्रेशन सुद्धा करणार आहोत. फुल्लो फुलता चेंडू ऑन साइडला परफेक्ट कनेक्शन नाही. चेंडू चालला अगदी शॉट स्क्वेअरला इकडे डीप वरून पुन्हा मात्र शतरक्षक वेगाने पोहोचतात. दूरचा प्रयत्न. ओ माय गॉड काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये चांगलं तालमेल पाहिला आणि 2 षटकांचा खेळ सुद्धा मात्र या ठिकाणी संपन्न झाला. सोनूचा मागणा स्पेल पाहिला आपण 27 धावा धावफलकावरती. कारण पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिल्या तर थेटीने 9 खर्च केल्या होत्या परंतु हा षटक सोनूचा स्पेल थोडस मागणं पाहतो आणि चांगली वापसी पाहायला मिळाली. टीम योगेश लेवडे आमनी संघाची 18 धावा तब्बल सोनूने खर्च केल्या. चला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. यापुढील होणारा जो सामना आहे दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय. आई गावदेवी स्पोर्ट वालचिंद आणि आई एकविरा स्पोर्ट सावत. आणि मित्रांनो पहा याच विभागातील आपण पाहिलं तर आमनेर लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत सुद्धा तुम्हाला आई गावदेवी स्पोर्ट वालचिंद संघाची एक मोठी स्पर्धा सुद्धा पाहायला मिळणार आहे. 2 दिवसांची ती स्पर्धा असेल. जर कोणाला त्या स्पर्धेमध्ये सहभाग व्हायचा असेल तर तुम्ही त्वरित आपली एंट्री फी जमा करू शकता. आपली नाव नोंदणी करू शकता. न्यू बॉलर आयुष आला 3ऱ्या षटकासाठी. डावातील शेवटचं षटक थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. लाईन चुकीची पाहायला मिळाली कारण उजव्या स्टिकचा चेंडू भरपूर बाहेरून चाललाय. पंचांची दुनियात समांतर वाईटचा इशारा. एक युवा गोलंदाज आहे आयुषवरती आज भरोसा दाखवलाय कारण आज प्रमुख जे खेळाडू आहेत नांदकर गावातील काही कारणास्तव उपस्थित नाहीत आणि त्यामुळे आता आयुषला संधी मिळाली. त्या संधीचं तो सोनं करेल का. खास करून मोरेश्वर सुतार नाही आहे. त्याच्यानंतर पाहिलं तर अक्षय कोहली सुद्धा नाही आहे संघामध्ये. आज यतीन सुद्धा मात्र या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये परंतु जी संधी आयुषला मिळाली त्या संधीचं मात्र इथून सोनं करावं लागेल. परंतु सध्या तरी 2 चुकीचे चेंडू मात्र त्याच्याकडून पाहायला मिळाले. हो पुन्हा मात्र या ठिकाणी कडक शॉट. हो माय गॉड एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू मात्र निघून झाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शॉट ऑफ द टुर्नामेंट म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. 6 धावांसाठी षटकार. हा साधा सुद्धा बाबू नाहीये तर हा भावेश नावाचा बाबू आहे आणि गोलंदाजाला शाबू लावतो असं म्हणावं लागेल कारण हा 3रा सिक्सर त्याच्या बॅटमधून निघाला. 4था येणार का. टॉप चेंडू आहे एसटी रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू मात्र निघून चालला. अगदी लॉंग स्टॉपच्या दिशेने तडम्यांचा क्षेत्रशी चेंडूवरती पोहोचतोय. तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण करण्याची संधी मिळाली. चांगल्या स्थितीमध्ये संघ मात्र चाललाय. टीम आय थिंक संघ योगेश लेवडे आमने कारण फलकावरती बिनबाद 36 धावा सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या बॅटरमध्ये सुद्धा पाहिले तर अगदी खोलवर बॅटिंग ऑर्डर त्यांच्याकडे आहे परंतु या जोडीवरती सर्वांचा भरोसा आहे. तो भरोसा आता मात्र जिंकत असताना जो विश्वास संघटनाकडे त्यांच्यावरती दाखवला तो विश्वास त्यांनी सार्थ ठरवला असं म्हणावं लागेल. कारण न साचपडताना मात्र दोघांकडून चांगली बॅटिंग पाहिली आपण. पाहू शकलो पुन्हा हुक करण्याचा प्रश्न प्रशांतच्या वतीने पालावला. चेंडू पुन्हा चालला तडमॅनला. एकदा मात्र तिथे पूर्ण केली गेली आणि एकावरती तुम्हाला समाधानी राहावं लागेल. चला टीम आई एकविरा स्पोर्ट साबत संघाचे संघनायक आलेले आहेत. आई गावदेवी स्पोर्ट वालचिंद संघ ऑफिशियल कॉल. आपण सुद्धा त्वरित या नाणेफेकीसाठी. मिस्टर आवेश वाकडे. आज वातावरण सुद्धा खूपच छान आहे. अगदी पावसाळी रबर बॉल क्रिकेटला जो वातावरण हवं आहे तो वातावरण सुद्धा आपण पाहतोय. पुन्हा टॉप चेंडू हवेत आणि पुन्हा चेंडू चालला विकेट किपरच्या डोक्यावरून आणि तिथे मात्र पहा चेंडू शोधतायत परंतु चेंडू जोपर्यंत शोधला जातोय तोपर्यंत मात्र फलंदाजाने 2 धावा शोधल्या आणि अखेर 2 धावांच्या अनुषंगाने संघाची धावसंख्या 39 वरती जाऊन पोहोचली गेली. चांगली बॅटिंग. अजूनही 2 चेंडूचा खेळ येणं बाकी. 2 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका जर आला तर आय थिंक
40च्या पुढे मात्र स्कोर आपल्याला फलकावरती पाहायला मिळेल आणि तसे जर पाहिलं तर आमने संघाकडे सुद्धा मात्र चांगली बॉलिंग अटॅक आहे. हो पुन्हा मात्र समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न डीप पॉइंट कव्हरला मात्र पाहिलं तर कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. जोपर्यंत पोहोचला जातोय तोपर्यंत 2 धावा सहजपणे मात्र पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेने मात्र 40च्या पुढे 41 धावा फलकावरती पाहायला मिळतात. दोन्ही टीमचे कॅप्टन्स इथे मात्र आलेले आहेत. इनिंग ब्रेक मध्ये आपण लगेचच टॉस करून घेऊ. आई गावदेवी वालचिंद विपक्ष आई एकविरा स्पोर्ट सावत अशी ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल ओहो उजव्या स्टिकचा चेंडू भरपूर बाहेर पाहायला आपल्याला. अतिरिक्त चेंडू आणि या इनिंग मध्ये अतिरिक्त धावा जास्त खर्च केल्या आज विहान एंटरप्राइजेस गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाचा विचार केला तर. आणि आयुषचा आपण विचार केला तर आतापर्यंत एकूण 8 चेंडूची हाताळणी केली आणि अजून एक चेंडू शिल्लक आहे. समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न लॉंग ऑन आहे. लॉंग ऑनच्या डोक्यावर असं वाटलं की एक चेंडू निघून जाईल परंतु एका हातानं चेंडू थांबवण्याचा प्रयत्न झाला. झेल पकडला नाही परंतु आपल्या टीमसाठी 4 धावा वाचवल्या असं म्हणायला हरकत नाहीये आणि अखेर 3 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न. 3 षटकांचा खेळ संपन्न. पहिल्या डाबाचा खेळ संपन्न आणि धाव फलकावरती 44 धावा लागल्या गेल्या. 45चं लक्ष असेल आणि त्या धावांचा पाठलाग कचेरीत होईल. तत्पुरती आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. आई एकविरा स्पोर्ट सावत विपक्ष आई गावदेवी स्पोर्ट वालचिंद अशी लढत आणि हरिभक्त पारायण रामकृष्ण काकडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करीत आहोत. छापासा कॉल आहे परंतु टॉस जिंकला या ठिकाणी आई एकविरा स्पोर्ट सावत संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. यानंतर होणारा हा सामना पाहायला विसरू नका. सौमिक केबल नेटवर्क चषक 2025 वन डे स्पर्धा एक दिवसीय स्पर्धा म्हणजे आजच तुम्हाला पाहायला मिळेल की या स्पर्धेवरती कोणता संघ चॅम्पियन पद पटकावणार. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. योगेश लेवण आमने संघाला विनंती करतो आणि या सलामीची जोडी पाहू शकाल अगदी या टाल्यांच्या गजरानं मैदानाच्या आतमध्ये मात्र वाटचाल करत असताना अक्षय थिटीच्या सोबतीला जेला आता मात्र या ठिकाणी प्रमोशन दिलं गेलं.
3 षटकांमध्ये 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 15च्या धावतीने धावा जोडावा लागतील टीम व्यान एंटरप्राइजेस गावदेवी स्पोर्ट नानकर संघाला. स्ट्रायकिंग एंडला अक्षय थेटे, नॉन स्ट्रायकिंग एंडला जय आहे आणि षटकाला सुरुवात करतो मिस्टर भावेश जोशी. एक परफेक्टली पॅकेज आहे भावेशचा आपण विचार केला तर, कारण तिन्ही विभागामध्ये नेहमीच तो सातत्यानं चांगली तो कामगिरी करत असतो. मग फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, आउटफील्ड मध्ये असेल, पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी हानाघाती प्रहार आणि चेंडूला फेकून दिला. अगदी काऊ कॉर्नरच्या डोक्यावर अक्षय थेटेच्या बॅटमधून निघणारा हा पहिला सिक्सर. आणि अक्षयचा आपण विचार केला तर मात्र असं वाटतं की 12 महिने जर त्याला क्रिकेटसाठी जर तुम्ही प्रोत्साहन जर केलं तर मात्र तो 12 महिने क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या गावाचं नाव तो लौकिक करू शकतो असा हा खेळाडू आहे. कारण षटकामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर पहिल्या डावामध्ये काय जबरदस्तपणे सुरुवात केली आणि आता मात्र बॅटिंग मध्ये सुद्धा मात्र इनसाइड आउट फटका केला. लास्ट जबाब स्ट्रोक, जबरदस्त शॉट सिलेक्शन, वाईड लॉंग ऑफच्या पलीकडे जाणारा हा दुसरा सिक्सर. काय बॅटिंग सध्या सुरू आहे. पहिला सिक्सर अगदी वाईड लॉंग ऑन आय थिंक काऊ कॉर्नरच्या दिशेने पाहायला मिळाला आणि हा षटकार पहा इनसाइड आउट, परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू पहा वाईड लॉंग ऑफ बेस्टा कव्हरच्या अगदी मधून चेंडू निघून गेला. 6 धावांसाठी. पावसाची सुद्धा पाहतो आपण आज कंटिन्यू सुरुवात आहे. परंतु ज्यावेळी पाऊस सुरू असतो त्यावेळी मात्र कुठेतरी गोलंदाजांना बेनिफिट मिळत असतो. परंतु या ठिकाणी बेनिफिट मिळत असताना फलंदाज अक्षयला पॅडल स्वीप, फुलटॉस, लो फुलटॉस चेंडू ऑन सिलेक्ट केला. गॅप खूप मोठा आहे आणि चेंडू मात्र पावसाला अगदी स्क्वेअर लेगला जाऊन थांबलाय. जिथे जास्त गवत आहे, पाणी साचलाय, तिथे जाऊन चेंडू मात्र अगदी स्टॉप झाला आणि तत्पुरती 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या. मैदानाच्या चौफेर बाजूने खेळण्याची ताकद या खेळाडूकडे आहे. कारण याच खेळपट्टीवरती, याच मैदानावरती हा खेळाडू मोठा झालाय. नेहमीच याच अनुषंगाने मात्र सराव प्रॅक्टिस इथेच तो करत असतो आणि त्याचा मात्र थोडासा मात्र त्याला लाभ मिळत असताना राऊंड द विकेट पुन्हा एकदा पुन्हा लो फुलटा ऑन साइडला मात्र पचा मिनी हेलिकॉप्टर शॉट, गॅप मधून चेंडू मात्र फरार. 1 माउस मिळतील 4 धावा. अक्षय थेट इज ऑन फायर. हा बॅटिंग करतोय पूर्णपणे फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये मात्र तो मात्र पाहणी करतो की कुठे गॅप सिलेक्शन आहे, कुठे आपण फटका जनरेट करू शकतो आणि त्या अनुषंगाने तो मात्र शॉट फॉरवर्ड करतोय. ही त्याची खासियत. आणि पाहता पाहता मात्र या ठिकाणी धावांचा अगदी वेग वाढला गेला आणि 18 धावा आतापर्यंत फलक्यावरती लागल्या गेला. फक्त 4 चेंडू आतापर्यंत भावेशने हाताळले. लक्ष आहे 45 धावांचं आणि आता मात्र विजयापासून 27 धावा दूर टीम विहान एंटरप्राइजेस गावदेवी स्पोर्ट नानकर. फिल्डिंग मध्ये आता मात्र थोडंसं आपल्याला बदल पाहायला मिळतो. कारण ऑन साइडला तर मात्र पाहू शकाल 5 बाउंड्री रायडर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे ऑन साइड आपण जर पाहिलं तर पूर्णपणे बाउंड्री पॅक पाहायला मिळतोय. आणि फटका केला आता मात्र पॉइंटला. त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झालाय. ओ माय गॉड. आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. आम्ही प्रतीक्षा करतोय की हा षटकार आहे की चौकार. आणि आता मात्र इशारा पोहोचला गेला. हा सिक्सर. काय बॅटर आहे, काय खेळाडू आहे. जबरदस्त कामगिरी. संधी होती पॉइंटच्या फिल्डरला, परंतु कुठेतरी त्याच्याकडून चूक घडली गेली आणि त्याचा नुकसान मात्र कुठेतरी योगेश लेवड आमने संघाला लागत होती. ते मात्र पाहू शकाल पुन्हा मात्र पॅडल स्वीप हुप केला आणि मात्र थर्ड आय थिंक फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू मारला, डिपॉझिट केलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक दर्जेदार षटकार. आणि पहिल्या षटकाचा आपण खेळ जर पाहिला तर तब्बल भावेश जोशीनं खर्च केला 30. म्हणजे येणाऱ्या 12 मध्ये आता विजयासाठी फक्त 15 धाब्यांची गरज. भावेशने जेवढ्या जोडल्या नाही त्यापेक्षा अधिक धाबा त्याने मात्र खर्च केल्या. हा क्रिकेटचा खेळ आहे. यानंतर पुढील सामन्याची नाणेफेकी झालेली आहे. आई गावदेवी स्पोर्ट वालचिंद विपक्ष आई एकविरा स्पोर्ट साबत संघाने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि प्रथमतः वालचिंद संघाला मात्र बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. आणि पहिल्या स्पर्धेत शेवटचा सामना असेल जानू स्पोर्ट इताडे विपक्ष आई गावदेवी स्पोर्ट पीसे. आता मात्र जयची वेळ आहे. जयचा खेळ कडक आहे. नावातच जय आणि चेंडू मात्र फरार लॉंग ऑफच्या बाहेर. 6 धावांसाठी. दोन्ही फलंदाज मोठ्या फटक्यामध्ये डील करतात. जणू काही षटकारांची भूक लागली असावी आणि ती भूक संपत नाही असंच म्हणावं लागेल.
कारण 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि आता मात्र विजयासाठी फक्त 11 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. एक क्षण असं वाटलं होतं की मात्र 45चं लक्ष आता मात्र कुठेतरी मोठं दिसतंय, परंतु ते छोटं झालेलं आहे. इथे विकेटची दाट शक्यता आहे, नाकारता येऊ शकणार नाही. आणि झेलबाच्या स्वरूपात पहिला धक्का लागत असताना टीम विहान एंटरप्राइजेस गावदे विस्फोट नानकर संघाला जय. बॅक टू द डगआउट. जयने पहा घंटो का मिनिटो में किया, फक्त 2 चेंडू फेस केले, त्याच्यामध्ये एक षटकार लगावला, 6 धावांत आपल्या टीमला योगदान दिलं. आणि त्यानंतर आता तिसऱ्या क्रमांकावरती नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करतोय. ऋतिक चाललाय तिसऱ्या क्रमांकावरती अक्षय थेटेच्या सोबतीला. 10 चेंडू मध्ये आता मात्र विजयासाठी 9 धाब्यांची गरज असताना ऋतिकला मात्र प्रमोशन दिलं गेलं. काही प्रमुख खेळाडू नाहीत, परंतु ऋतिककडे सुद्धा मात्र तो अनुभव आहे, त्याच्याकडे सुद्धा मात्र टेक्निक आहे. हो कुटुंबाचा चेंडू होता ऑन साइडला पूल केलाय, पण तू डीप मध्ये पाहिलं तर अगदी शॉर्ट स्क्वेअर आय थिंक डीप मध्ये स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. कारण ज्याप्रमाणे सुरुवात पाहिली आपण पहिल्या षटकामध्ये, तिथूनच मात्र या सामन्यावरती थोडस आपल्याला ही लेंथ खूप छान आहे. अभिषेकचा आपण विचार केला तर मात्र पहिल्या सामन्यामध्ये अभिषेकनं तिसरा षटक हाताला होता आणि त्या षटकामध्ये चांगल्या प्रमाणात कामगिरी त्याने केली, परंतु कुठेतरी या ठिकाणी त्याचं स्वागत षटकाराने केला गेला. एक सफलता जरूर त्याची नावं होत राहिली, परंतु अक्षय तेटे सारख्या फलंदाजाला आतापर्यंत त्यांनी शांत केलाय. सामना मात्र पाहिलं तर अजूनही संपला नाहीये, कारण आता मात्र आपण विचार केला तर धावसंख्या पाहिली तर 37 धावफलकावरती लागल्या गेल्या. लक्ष आहे 45 धावांचं आणि आता मात्र विजयासाठी 7 चेंडू शिल्लक, 8 धाब्यांची गरज. व बॅटची कडा तडमण आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन पाहू शकाल. एक धाव तिथे पूर्ण केली जाईल आणि सिंगल प्राप्त झाल्यानंतर स्ट्रायकिंग एंडला असेल अक्षय थेटे. 2 षटकांचा खेळ संपन्न आणि येणार आता 7 चेंडू मध्ये विजयासाठी कंपल्सरी तुम्हाला मात्र इथून 7 धावा जोडावा लागतील. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी 7 धावांची गरज. गोलंदाज राकेशच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. राकेशला आता मात्र इथून चमत्कार करावा लागेल. जर इथे राकेशने जर चमत्कार केला तर मात्र संपूर्ण आमनेकरांचा त्याला मात्र नमस्कार असेल, परंतु समोर आहे अक्षय थेटे, ज्याने पहिल्या षटकामध्ये अगदी धावांचा पाऊस पाडला गेला. 4 षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत निघाले. एक चौकार निघाला, एक दुहेरी, एक सिंगल. संधी होती, जर ही विकेट्स प्राप्त केली असती तर मात्र या सामन्यामध्ये आमने संघ कमबॅक करू शकला असता, परंतु जर त्याला महत्व नाहीये. प्रशांत चोरगे यांच्याकडून मात्र ही चूक घडली गेली, परंतु खास सुरुवात केली गोलंदाज राकेशनं. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव. आता मात्र येणाऱ्या 5 चेंडू शिल्लक, 5 चेंडूमध्ये विजयासाठी 7 धावांची गरज. आता स्ट्रायकिंग एंडला पाहू शकाल फलंदाज ऋतिक आहे. पुन्हा बॅटची कडा, पुन्हा तडमेला चेंडू चालला. डीप मध्ये उमेश आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एकच धाव बाला मिळाली. जर प्रत्येक चेंडूवरती जर सिंगल धाव जर येत राहिली तर आय थिंक सामना जो आहे तो शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकतोय. परंतु अक्षयच्या मनामध्ये काय प्रश्न असतील की एखादा मोठा फटका खेळून हा सामना इथे फिनिश करायचा की स्ट्राईक रोटेट करून मात्र अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न तो करेल. करण्याचा प्रयत्न पुन्हा पाहू शकाल. लिडिंग आहे, चेंडू पुन्हा चालला तडमेला. हो इथे धाव घेतली नाहीये, प्रयत्न ऋतिक करतोय, परंतु त्याला मात्र नाकारण्यात आलं. आणि हा डॉट चेंडू मात्र थोडासा प्रेशर आणू शकेल बॅटरवरती आणि तो कार्य सध्या करतोय गोलंदाज ऋतिक. 3 चेंडू शिल्लक झाले आहेत आणि आता विजयासाठी 3 चेंडू मध्ये 5 धाब्यांची गरज. जबरदस्त मॅच. जिंकेल कोण, नानकर की आमने की नानकर फटका हवेत केलाय. संधी होती, परंतु पाहू शकाल भावेश थोडासा संत गतीने चेंडूवरती पुढला दोरीचा प्रयत्न, रनआउटची संधी, परंतु पंचांनी मात्र या ठिकाणी या नाबाद घोषित केलं, कारण 2 धावा मात्र त्या ठिकाणी वेगाने पूर्ण केल्या गेल्या आणि आता मात्र 2 मध्ये विजयासाठी 3 धाब्यांची गरज. चला फिल्डिंग लावून घ्या. बॅटर नाबाद आहे, कारण पंचाचा इथे मात्र इशारा आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे.
परंतु काय जबरदस्त मात्र टार्गेट चित्त्याची सप्लाय पाहायला मिळाली, हरणाचा वेग पाहायला मिळाला. कारण स्टॅकिंगला मात्र अक्षयला येणं गरजेचं होतं आणि तेच मुळे मात्र त्याने रिक्स उचलली. जबरदस्त खेळ. एक क्षण असं वाटलं होतं की हा सामना लवकरात लवकर फिनिश होऊन आला, परंतु अजूनही सामना संपला नाहीये. 2 मध्ये विजयासाठी आता मात्र 3 धाबींची गरज. हा चेंडू फार निर्णायक असेल. ओहो, वेगवान चेंडू, गतिशील चेंडू, त्याच्यावरती बीट झाला अक्षय. थेट गोलंदाजी राकेश पाटीलच्या वडले असतं तर टाळा व्हायला हरकत नाहीये. सामना होता कुठे, सामना आणला कुठे, कारण शेवटच्या चेंडूवरती आता विजयासाठी 3 धाबींची गरज. 3 व्हेन एंटरप्राइजेस गावदेवी स्पोर्ट नानकर संघाला. राकेशचा लांबपासून दूर चेंडूला आपली दिली, लाईन पाहावी लागेल, चुकीची आहे. वाईटचा इशारा, एक्स्ट्रा धाव खर्च केली गेली. आता एका चेंडू मध्ये विजयासाठी 2 धाब्यांची गरज. लक्ष्य 45 होतं, परंतु पहिल्या षटकामध्ये 22 ते 30 खर्च केल्या होत्या, परंतु अजून सामना सोडला नाहीये. कारण आम्ही आमनेकर आहोत हे सांगत असताना गोलंदाज राकेश चेसिंग इज कंपल्सरी. एका चेंडूवरती 2 धाबा वाचवेल का राकेश? हिरो ठरेल का आपल्या गावासाठी, आपल्या टीमसाठी? फटका अभेद केलाय शतरक्षक भावेश जोशीला. झेल ड्रॉप नाही तर सामना ड्रॉप केलाय आणि अखेर शेवटच्या चेंडूवरती विजय संपादित केला टीम विहार एंटरप्राइजेस गावदेवी स्पोर्ट नानकर संघाने. कारण नेहमीच आम्ही सांगतोय पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. कॅचेस विन द मॅचेस. जणू का लड्डू झेल होता, परंतु तिथे चूक घडली गेली. कारण या सामन्याचा विचार करता फलंदाजीमध्ये बाबीचे चांगलं योगदान दिलं, परंतु गोलंदाजीमध्ये सुद्धा तो मात्र अपयशी ठरला आणि आउटफील्ड मध्ये मात्र त्याच्याकडून मोठी चूक घडली. कारण हा झेल पकडला असता तर आय थिंक 100% नाही तर 200% विजय आमनेकरांचा होता, परंतु जर त्याला महत्व नाहीये. सो हार्ड लक टीम योगेश लेवन आमने आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम विहान एंटरप्राइजेस गावदेवी स्पोर्ट नानकर. देऊया आपण लगेचच मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट ओन अँड ओनली ज्यांनी गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगली सुरुवात केली आणि या 45 धावांचा पाठलाग करताना नाबाद 34 धावा टोकल्या तो खेळाडू आहे मिस्टर अक्षय थेटे. माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे आपल्यास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीराची जी ट्रॉफी आहे 7 स्टार ग्रुपच्या माध्यमातून ही ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे, ती ट्रॉफी आपण वितरित करा. सो वेल प्लेड अँड वेल प्लेड थेट.